सदा नाम घोष करो हरि कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो योऽन्त प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् भगवते पुरुषाय स्तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडरिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन सरे चरण संताची सरे चरण संताची सरे चरण संताची कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम रनकर कश राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम शरणं भव राम राम वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदत्ता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती साय भावे सत्वरगती आले करा कारणे संपाद ज्ञानंच विधाय भक्ति मिलोकितो इन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक
करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू अखिल कोट जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावली श्री संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्यराग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज विदर्भ पंढरीचे राजे संत सम्राट बाल योगी सद्गुरु श्री गजानन महाराज आदी करून सकळ संत महात्म्यांच्या असीम अपार आणि अपूर्व अनुग्रहातून आपल्या या पुण्यक्षेत्र जवळया नगरीमध्ये हनुमंतरायाच्या ग्रामदेवतांच्या मंदिराच्या सानिध्यामध्ये आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या दर गुरुवारी आपण या ठिकाणी आरती करत आहात। या प्रांगणामध्ये आज कीर्तनाचं निमित्त या दर गुरुवारी दररोज असते का? वा वा छान। दररोज या ठिकाणी आपण महाराजांची आरती सर्व गावकरी मंडळी घेतात आणि आजचं एक कीर्तनाचं अलौकिक विशेष असं महत्त्व आहे। आज कीर्तन कशानिमित्त आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। वक्ता या नात्यानं मला परिचय करून देणं आहे। आमचे परममित्र वारकरी संप्रदायामध्ये मनाभावातून जे वारकरी संप्रदायाची सेवा करतात आणि ज्यांचा स्वभाव अत्यंत सुशील आणि सुजवळ आहे असे आमचे आदरणीय गुरुबंधू आमचे गजानन महाराज गायकवाड यांनी आणि त्यांच्या दोन सहकारी मित्रांनी ज्ञानेश्वर भाऊ असतील नवनाथ दादा असतील या सहकारी मित्र मंडळींनी एक नवा उपक्रम चालू केलेला आहे। अर्थातच सप्ताहासाठी आणि कीर्तनासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी विकत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम विकत घेतल्यानंतर नुसतं त्यांनी स्वस्तिक काढून ओम काढून पूजन केलं आणि बस झालं इथपर्यंत मर्यादित ठेवला नाही, तर गावातील तरुण मंडळींना एक आदर्श करून घातलेला आहे। निमित्त काही का असेना पण या निमित्ताने दोन वारकरी लोक गावात आले पाहिजेत। या निमित्ताने एकादशीच्या दिवशी कोणत्या दिवशी वारकरी लोकांच्या मुखामध्ये अन्नदान गेलं पाहिजेत आणि या निमित्ताने कीर्तन कथा सुद्धा झाली पाहिजेत आणि म्हणून आमच्या गजानन महाराजांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आपल्या परिसरातील सर्व दिग्गज मंडळी गुरुजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विद्यार्थी वर्ग सुद्धा आहेत। असं म्हणतात स्वर्गामध्ये एक इंद्र आहे, इंद्रो वादी मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा। हा स्वर्गामध्ये एक इंद्र मृदंग वाजवतो पण या ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रेमासाठी दोन इंद्राच्या पेक्षा वरचढ असणारे मृदंगाचार्य या ठिकाणी आपल्याला आज या कीर्तनासाठी आलेले आहेत। एक यूट्यूब चॅनलवाला सापडत नाही पण दोन दोन तीन तीन यूट्यूब चॅनलवाले फोन करून म्हणतात गजानन महाराज आम्ही येतो, ऐका ऐका। एक गायनाचार्य दोन गायनाचार्य सापडत नाहीत पण या ठिकाणी माईक कमी पडलेत एवढे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी आहेत। दोन संस्थेतले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि एक मी सांगू का तुम्हाला आजचा कीर्तनकारच फक्त त्यांना हलका सापडला पण ते म्हणत महाराज तुम्ही सुद्धा 4 धाम उत्तराखंडाची यात्रा करून आले आणि त्याच्यामुळे तुम्ही काही सामान्य नाही, बरं तुमच्या तोडीचा उंचीचा तरी कोणी इथं नाही म्हणून तुम्ही इथं या। आणि म्हणून थोडेसे बिमार असतानाही सुद्धा महाराजांच्या प्रेमाला मी डावलू शकलो नाही आणि आज कीर्तनासाठी उपस्थित झालेला आहे। गावातील तरुण मुलींनी खरंच आदर्श घ्यावा। महाराजांनी साऊंड घेतल्यानंतर या ठिकाणी कीर्तन ठेवलं। कीर्तनाबद्दल वारकऱ्याबद्दल त्यांचं घराणं आणि महाराजांचं हृदय अत्यंत त्यांचं वारकरी घराणं आहे की अगदी त्यांना मुलगी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता। जगनदादा आपण आलो होतो, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, पोस्टर वगैरे तयार झालं पण इथं आल्यानंतर गावात थोडीशी अडचण आली आणि मग कीर्तनाच्या जागी भजन ठेवावं लागलं। म्हणजे इतकं त्यांना कीर्तनाची आवड आहे। बरं त्यांना तर आहेच आहे पण साऊंड घेतला बुवा गावात कीर्तन आहे हे गावकऱ्यांनाही आनंद आहे महाराज आणि म्हणून गावकरी सुद्धा मोठ्या उपस्थितीने या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीत एका दिवसाचा कार्यक्रम इतका चांगला होईल अशी कल्पना सुद्धा करणं कठीण आहे पण हे सर्व शक्य झालं आमच्या गजानन महाराजांचं अंतःकरण स्वच्छ आहे, निर्मळ आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व आपोआप जुळून आलेलं आहे। विठ्ठल 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 आज या साऊंडवर कीर्तन होते दादा ऐका, तरुण मंडळी ऐका, आज या साऊंडवर कीर्तन होते पण आजच होणार नाही, नेहमी होत राहणार, नेहमी झालं पाहिजेत म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा हा अभंग महाराजांचा आपण निवडलेला आहे। ऐका
अगदी थोड्या वेळामध्ये आपण संकल्पित वेळेत आपण आपली सेवा आटोपणार, जास्त मी लावणार नाही. ऐका, पण आज या निमित्तानं का होईना आपल्याला भगवंताचं नामचिंतन ऐकायला मिळणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये मानवी जीवनाला शाश्वत असं समाधान मिळेल याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या या प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला सांगत आहे. पहा, या जगामध्ये आपण आज विचार करायला गेलो तर सर्व लोक, एक मनुष्य जात म्हणून जी आपण म्हणतो ना, सर्व मनुष्य प्रत्येकाचे प्रयत्न हे सुखा करतायत, प्रत्येकाचे प्रयत्न हे शांती करतायत, प्रत्येकाचे प्रयत्न हे समाधान करतायत. कोणी कोणताही व्यवसाय करत असो, कोणी कोणत्याही क्षेत्रात असो, पण प्रत्येकाचे प्रयत्न आपल्याला सुख मिळावं. मी 1 मिनिटात अगदी सांगतो. आता मुलं शाळा शिकतात कशासाठी? पटकन सांगा. शाळा शिकून काय करायचं? शाळा शिकली म्हणजे झालं का? सांगा ना तरुण मंडळी, शाळा शिकली म्हणजे झालं का? शाळा शिकून काय करायचं? नोकरी लागायचं. नोकरी लागली म्हणजे झालं का? मग जागा बांधायची, घर बांधायचं, गाडी घ्यायची. एवढं भागल का त्याचं? नाही. मग लग्न झालं पाहिजे. लग्न झालं पाहिजे. बरं, लग्नही झालं तर लोक समाधानी नाहीत. 2 वर्ष झाले की घरात आवाज उठायला लागतो. 2 वर्ष झाले लाग मला अजून मुलबाळ नाही. पण मुलबाळ झालं, त्याचं शिक्षण, त्याची सुद्धा लग्न, त्याची नोकरी, हे प्रपंचाचं रहाट गाडगं चालत असतं. पण या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे का, लक्षात ठेवा. हे कशा करता करतो आपण, एवढे लक्षात ठेवा. कशा करता करतो आपण याचा विचार जर केला ना, तर प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी, समाधानासाठी आणि शांतीसाठी धावपळ करत असतो. आज आपल्याला सुख मिळावं याच्यासाठी विविध क्षेत्रामध्ये, या भौतिक युगामध्ये, या विज्ञानवादी युगामध्ये मनुष्यानं फार मोठी क्रांती केलेली आहे, फार मोठी प्रगती केलेली आहे. पण एकंदरीत आपण जर तपासून पाहिलं का नाही, तपासून जर पाहिलं, लोकांनी भौतिक क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केली, पण सुख ही नावाच्या वस्तूपासून मनुष्य दुरावत गेलेला आहे. उदाहरणार्थ, आजच्या युगामध्ये कशाची कमतरता नाही, भरपूर प्रगती केलेल्या लोकांनी. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी लोकांना घालायसाठी कपडे नव्हते व्यवस्थित. हे जे जुने माणसं असतील त्यांना विचारा तुम्ही, जुन्या माणसांना विचारा, त्यांना अंगभर घालण्यासाठी कपडे नव्हते. एक साहजिकच काही जुने माणसं भेटले, ते म्हणायचे, अरे शाळेत जाऊस तर आम्हाला चड्डी सुद्धा घातलेली नव्हती, शाळेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चड्डी सुद्धा नव्हती. आणि ऐका, हे टोप्यावाले फेटेवाले म्हातारे यांना विचारा, 4-4, 5-5 घरा मिळून एक सदरा असायचा, आहे ना बाबा? 4-4, 5-5 घरा मिळून एक सदरा, एक मनीला असायचा. तो कोण घालायचा मग? हा, बरोबर आहे. पण जुनी माणसं उत्तर देतील, आपल्याला लक्षात येणार नाही. ज्याला गावाला जायचं त्यानं तो मागून आणायचा, कोणाच्या घरी येतो आणि तो घालायचा. एक आणखीन सांगू का तुम्हाला याच्यातला बारकावा? तो सुद्धा कधी घालायचा, लगे आणला की घालायचा नाही. तो अगोदर खांद्यावर घ्यायचा, गावाला निघायचं, गाव जवळ आलं की मग घालायचं, तोपर्यंत खांद्यावर असायचा. आजची परिस्थिती जर पाहिली, जगनदादा, एक दिवस मी घरी गेलो कार्यक्रमाहून आणि म्हटलं आपला रुमाल पाव कुठे येतो म्हणून सहजच असं कपाट उघडलं तर साड्या पडल्या. आवाज द्यायला जोरजोरानं घराशेजारचे लोक धावत आले म्हणून वाचलो, नाही तर कीर्तन काही झालं नसतं आजचं. साड्या अंगावर पडल्या. आजची परिस्थिती अशी आहे की लाकडं जरी नसले लाकडं तर ज्याच्या त्याच्या कपड्यात त्याला जाळता येईल. आजची ही भौतिक दृष्टी आहे. अर्थात कपड्याच्या दृष्टीनं मनुष्य चांगला आज सुदृढ झालेला आहे. पण पूर्वीच्या काही लोकांना खायसाठी अन्न नव्हतं. असं म्हणतात, ते कळडू आहे का नाही, कळडू समजते ना तुम्हाला? कळडू लोकांनी तो खाल्ला. ज्वारी वेचून धान्य आणायचं, ते खायचं. गव्हाची पोळी दिसतच नव्हती. गव्हाची पोळी, एखादा जर पाहुणा घरी आला, पाहुणा, तर मग गव्हाची पोळी व्हायची. ऐका, या म्हाताऱ्यांच्या जुन्या म्हणजे लहानपणी यांना नेहमी असं वाटायचं की आज आपल्या घरी पाहुणा आला, दररोज आपल्या घरी पाहुणा यावा आणि आपल्याला गव्हाची पोळी खायला भेटावी. मला असं वाटत नाही आजच्या काळात असं एकही घर नसेल, एकही आणि मनुष्य नसेल की त्याला गव्हाची पोळी मिळत नसेल.
पूर्वीचा काळ पाहिला तर खाण्याचे फार फार वांदे असायचे. आणि आज असं आहे की आपण नुसतं नाव काढा सप्ताहाचं, लोक 5-5, 10-10 हजार रुपये जे लागत ते घ्या म्हणतात, अन्नदान करा. अन्नदानाची कमी नाही. अर्थात भौतिक दृष्टीने विचार केला तर आजचं युग, आजचे हे लोक, आजचा समाज अन्नधान्याच्या बाबतीत चांगला भरपूर त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे. पैशाच्या बाबतीत विचार कराल तर पूर्वीच्या काळी लोकांना डोळ्यानं नाणं दिसत नव्हतं, पैसा दिसत नव्हता. आजचा जर काळ विचार केला तर मागे 2-4 महिन्या अगोदर ओडिसामध्ये एका मंत्र्याच्या घरी धाड पडली. आणि धाड पडल्यानंतर 8 दिवस ज्या मशनी आहेत का नाही, मशनी इलेक्ट्रॉनिक मशनी सुद्धा बंद पडल्या. जे पैसे मोजणारे सरकारी ऑफिसर लोक होते हे सुद्धा बिमार पडले, तरी पैसा संपला नाही. 8 दिवस मोजून मोजून मशनी बिमार पडल्या. ऐका, पैशाच्या दृष्टीने विचार कराल तर आज लोक समृद्ध झालेले आहेत. पण एक सांगू का तुम्हाला, या सर्व गोष्टीत माणसानं प्रगती केली असेल, पण मनुष्य सुख, समाधान, शांती यापासून फार लांब गेलेला आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं काय म्हणता हो? अहो, वाहनं झाले, सगळ्या गोष्टी जवळ झाल्या आणि सुख समाधानी कसं काय मिळत नाही? आता तो लोक सुखी झाले. पण एक सांगू का तुम्हाला, दररोज पेपर उघडा, पूर्वीच्या काळी एवढ्या आत्महत्या नव्हत्या, आता आत्महत्या वाढत आहेत. त्या अर्थी ज्या अर्थी आत्महत्या होतात त्या अर्थी लोक सुखी नाहीत, हे त्याच्यावर निष्कर्ष काढायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही वरून कधी कधी बोलताना आपल्याला लोक सांगतात कसं काय, एकदम ओके म्हणतात. पण एक सांगू का तुम्हाला, प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. हे कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. कोणाला शरीराची व्याधी आहे तर कोणाला मनाची व्याधी आहे. का? कोणाला शरीराची व्याधी आहे तर कोणाला मनाची व्याधी आहे. या जगात एक माणूस असा दाखवा की त्याला कशाचं टेन्शन नाही, त्याला कशाचं दुःख नाही. अर्थात सर्व लोक दुःखी आहेत. पण या जगामध्ये सर्व संघाचा परित्याग करून असंग राहिलेले महात्मे, त्यांनी आपल्या जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त करून घेतले. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. सर्वजण दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. बोला जो देखे सो दुखिया एक नंबर. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया दुखिया घर बैरागी, सुख के कारण सुखदेव जी ने उदरी माया त्यागी. ओ जो देखे सो दुखिया सुखिया
जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी। राजा दुखी आहे, उद्या काय होईल? जागी आहात ना तुम्ही? राजा दुखी आहे, उद्या काय होईल? कारण आजची रात्र राजासाठी सुद्धा भारी आहे. यही रात अंतिम, यही रात भारी. पण टेन्शन घेऊ नका, राजा कायम राहील. विठ्ठल विठ्ठल एकंदरीत सर्वांचे प्रयत्न जरी सुखाकरता चालले असतील, ऐका मायबाप हो, तरी लोकांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान याच्यापासून लोक कोसो दूर गेलेले आहेत. मग असा काही वर्ग तो तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे पाहतो की महाराजांचं जीवन भौतिकदृष्ट्या अत्यंत खालावलेली महाराजांची परिस्थिती आहे. महाराजांच्या घरात खाण्यासाठी काय नाही, महाराजांच्या घरावर छप्पर व्यवस्थित नाही. एवढंच नाही, ऐका ऐका, महाराजांची पत्नी सुद्धा घरात गेल्यानंतर महाराजांना बोलते, पण तरीही महाराज जर बाहेर लोकांना दिसले तर महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांना प्रसन्नता वाटायची. महाराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचं असं अलौकिक तेज झळकत होतं. आणि त्यावेळेस काही लोक समाजातील आपल्या जीवनामध्ये सुख शांती मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत असताना महाराजांना जाऊन भेटले आणि सांगितलं, महाराज अहो, आम्ही सर्वजण संसारामध्ये अथोकाट प्रयत्न करतो सुख शांती समाधानासाठी, तरीही आमचं जीवन दुःखानं होरपळतंय. आणि तुमच्या जीवनाची परिस्थिती पाहतो, काय तुमचं जीवन? महाराज म्हणतात, अरे आमचं भौतिक जीवन पाहू नका. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी. आईचा देवा चुडका, देवा चुडका, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते. अशी महाराजांची परिस्थिती आहे की महाराजांचं घर कुत्रे राखत होते. अर्थात घरातच खायला काय नाही. घरातून चतुर्थीचा चंद्र पाहायचा असेल तर बाहेर जायचं काम नव्हतं, कारण घर असं छप्पर सुद्धा घरावर व्यवस्थित नव्हतं. अशी हलाखीची परिस्थिती असताना महाराज तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला समाधान झळकतंय, त्याचा काय अर्थ आहे? आम्ही काय अर्थ घ्यावा? आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं समाधान पाहिजेत. त्यावेळेस महाराज म्हणतात, संसाराची परिस्थिती व्यवस्थित झाल्यानंतर सुख शांती मिळेल हे सांगता येत नाही, पण ऐका, जर समाधान हवं असेल तर त्याच्यासाठी काय उपाय करावा, तो उपाय महाराज अभंगाच्या प्रथम सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो सर्व
अलंकार सर्व सुखल्या सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान आते सदा चित्ता समाधान सर्व सुखल्या सर्व अलंकार सर्व सुखल्या सर्व अलंकार महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये समाधान आहे त्याचं एकमेव कारण जर असेल तर सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आमचं चित्त समाधान या स्थितीला पावतं झालेलं आहे त्याचं कारण आम्ही सदा नाम घोष करतो आणि ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही हरिकथा सुद्धा करतो. ऐका आपण अनेक पुराण पहा अनेक शास्त्र पहा कोणतेही पंडित विद्वान असो तुम्हाला एकच सांगेल की भगवान परमात्म्याचं नामच श्रेष्ठ आहे आणि नाम श्रेष्ठ आहे तुम्ही नाम जपा. पण आपली एक परिस्थिती होऊन गेलेली आहे सांगणाऱ्याने कितीही सांगितलं पण आपण कोणाचं ऐकायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे. आतापर्यंत किती सांगणारे झाले पण कोणी नामस्मरण करतंय का? आतापर्यंत किती कीर्तन झालेत आपल्या गावात सुद्धा पण कोणी टाळी वाजवतंय का विठ्ठल विठ्ठल झाल्यानंतर? हा प्रत्येक गावातली परिस्थिती आहे तुमच्या गावातली सुद्धा अशीच असेल मला वाटते. विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावाचं नाव बाहेर पडलं वाजवली टाळी सगळ्यांनी. ऐका सदा नाम घोष नेहमी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे नेहमी नामचिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराज नामचिंतन करायचे आणि काही नियम असतात नामचिंतनाचे सुद्धा सुचिरभूत असावे लागते. पण एक दिवस तुकाराम महाराज बाहेर दिशेला गेले असताना असे बाबळीखाली बसलेले डबा समोर आहे आणि महाराज नामचिंतन करायला लागले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक व्यक्तीनं विचार केला की अरे देवाचं नाम मंगल आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा आणि अशौच्या अवस्थेमध्ये इथं तरी दम धरावा महाराजांनी. महाराजांना सांगितलं अहो महाराज काय तुमचं आहे? अहो अशौच्या अवस्थेमध्ये तुम्ही देवाचं नाम घेता. महाराजांनी सांगितलं मी काय करू? माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा छंद या नामाचा घेतलाचे घेतलाचे माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली अनावरवाचा माझी मज झाली महाराज म्हणतात गडा माझी वाचा मला थांबवता येत नाही. त्या तार्किकानं महाराजांची रागारागानं जीभ धरली आहे का? जीभ धरली जीभ. आता कसं काय म्हणतात पाहू तर ऐका ज्यानं महाराजांची जीभ धरली महाराजांचं भजन जरी बंद पडलं पण महाराजांच्या रोमातून विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी हा आवाज ऐकायला हे आपण नेहमी ऐक. अखंड खंड ना जीवन
जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण रामकृष्ण नारायण रामकृष्ण नारायण प्रेम झालेला प्रवाह प्रेम झालेला प्रवाह प्रेम झालेला प्रवाह प्रेम झालेला प्रवाह जीवनाची सार्थकता यामध्ये आहे की जीवनामध्ये हे शरीर भगवान परमात्म्याने ज्याच्यासाठी आपल्याला दिलं ते त्या कारणी लाव. आणि म्हणून म्हणतात ना, है आखो जो शाम का दर्शन किया करे, है शिष्यो जो गुरु चरण में वंदन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा इस हाथ की, है हाथ वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. मर कर भी अमर नाम उस जीव का जग में है, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागे लगा लागे 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 लाग, ऐसी लागे लगा लागे लगा मेरा हो गए मन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगा. ऐसी लागे लगा मेरा हो गए मन. ऐसी लागे लगा मेरा हो गई काय वाजवा काय एक काय बसले मंडळी. लगन मेरा हो गई मगन ये तो हरी गली 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 गाने लगे. ऐसी लागे लगन मेरा हो गई बना काय वाजवा काय वा वा. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने. दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा रानी दीवानी कहाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन. ऐका, म्हणून जीवन हे प्रभूला समर्पित केलं पाहिजे. या डोळ्यांनी भगवान परमात्म्याला निहारलं पाहिजेत, या हाताने परमात्म्याच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजेत, या पायाने पंढरपूरची वारी केली पाहिजेत, आणि मनानं सतत विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे, पंढरपूरचं चिंतन केलं पाहिजे. तरच आपलं जीवन सार्थकी लागलं म्हणून समजा. आणि म्हणून महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये समाधान या स्थितीला प्राप्त झालो, त्याचं कारण आम्ही परमात्म्याचं नामचिंतन अखंड करत आहोत. आणि ऐका, या नामचिंतनाच्या प्रभावानं आता अनेक प्रकारचे शृंगारानं आम्ही बहरून गेलेलो आहोत. अनेक प्रकारचे सुख आम्हाला प्राप्त झालेले आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार
सुखल्यालो ओ सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखल्यालो आनंद निर्भय डुलतो सो आनंद निर्भय डुलतो सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सदा नामघोष सदा हरिकथा याचा परिणाम असा झाला सम असणारा परमात्मा आणि त्या सम स्वरूपाच्या ठिकाणी आमचं चित्त त्यानं आधान केलेलं आहे, अर्थात समाधान या स्थितीला आम्ही पावित झालेलो आहोत आणि सर्व सुखाची आम्हाला पूर्तता प्राप्त झालेली आहे. आम्ही सर्व सुख उपभोगायला लागलेलो आहोत आणि सर्व सुखाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर परिधान केलेले आहेत. संतांचे महात्म्यांचे अलंकार कोणते आहेत लक्षात ठेवा. हे कपाळाला गंध असणं गळ्यामध्ये माळ असणं हा अलंकार वैष्णवांचा आहेच. तुळशी माळा गळा गोपी चंदन तिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा गोपी चंद्रतीरा हृदयी कळवळा वैष्णवांचा 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 गळ्यामध्ये तुळशीची माळ गोपीचंदनाचा तिळा हा वैष्णवांचा अलंकार बाह्य जरी असला तरी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा संत महात्म्यांचे अलंकार सांगतात. अभयम सत्व संसिद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्चैज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशनम दया भूतेषु लोलुप्तम मार्दव निरीचापदम तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदम देवी मुभिजातस्य भारत पांडवा. 26 प्रकारचे अलंकार संत महात्म्यांनी आपल्या आणि परिधान केलेले आहेत आणि महाराज म्हणतात आता आमची परिस्थिती अशी झालेली आहे, आमच्या या देहाची अशी अवस्था तर झालेली आहे. असो ऐसा कुठे असो ऐसा कोठे हटवते नाही असो ऐसा कोठे हटवते नाही असो ऐसा कोठे आठवते नाही असो ऐसा कोठे आठवते नाही हाय सोयचा कोठे आठवते नाही असो ऐसा कोठे आठवते नाही सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार महाराज म्हणतात आम्ही आता कुठे असावं कुठे नसावं, कोणासोबत बोलतो आपण कोणासोबत नाही, संसारामध्ये काय आमचं प्राप्तव्य कर्तव्य शिल्लक राहिले याचं आम्हाला काहीच आठवत त्या ठिकाणी गेलं. कारण आमचं एकमेव चित्त परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी लागलेलं आहे. महाराजांच्या घरी महाराजांचा मेहुणा जेवायला आला आणि आवली जिजाबाईंनी महाराज जेवणामध्ये मीठच घातल्याने सगळे पदार्थ आळवणी झाले. महाराजांना त्याची सूज सुद्धा नाही, महाराजांनी सगळे पदार्थ खाल्ले. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे किंवा
आठवण गेले भावा भाव, काय खातो आम्ही कासाया सांग. काय हे लागते जणू काही. आणि म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता आमची परिस्थिती अशी झालेली आहे, शरीराने आम्ही कर्म करतो पण पाप पुण्य सुद्धा आम्हाला लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. अर्थात अग्नीसारखी आमची अवस्था झालेली आहे. त्या अग्नीला जसं दहाकदा फक्त देणं, त्याच्यामध्ये ओला असो वाळा असो कोणतंही जळतं जळून जातं. त्याप्रमाणे महाराज म्हणतात आमचं जीवन पाप पुण्याला सुद्धा आता स्पर्श करत नाही. त्याचं कारण एकमेव फक्त आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहात की आपल्या गावातील सुपुत्र हरिभक्त परायण आमचे परम मित्र मृदंगाचार्य आणि गजर मुक्ताबाईचा यूट्यूब चॅनलचे मालक, आमच्या सर्व वारकऱ्यांचे आवडते सगळ्यांच्या जवळते आमचे गजानन महाराज गायकवाड, की यांनी साऊंडच्या निमित्तानं हे कीर्तन ठेवलं. वास्तव पाहता हे कीर्तन म्हणजे अंधारात दिवा लावल्यासारखं आहे, वावटोळीत दिवा लावल्यासारखं आहे. पण परिस्थिती पाहता तुम्ही सुद्धा उठले नाही, बसेल राहिले. हे आमचे वारकरी मंडळ सुद्धा तटस्थ आहेत आणि भगवंतानं सुद्धा आपल्यावर दया केली. नाही तर वातावरण कीर्तन करण्याचं नाही, हे म्हणजे वारा वावधन, विजा कडकडाट, सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा पाणी, पण तरीही सुद्धा अशा वातावरणामध्ये आपण बसून आहात. आपली भगवंतावर विश्वास आहे, भगवंतावर निष्ठा आहे आणि म्हणून हे कीर्तन आज आपलं येता सांग त्या ठिकाणी परिपूर्णतेला पोचत आहे. आणि म्हणून आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, जमलेल्या महाराज मंडळीच्या वतीनं गजानन महाराजांनी हा जो साऊंड घेतलेला आहे, महाराजांच्यावर कृपा हो आणि गावागावापर्यंत महाराजांचे यूट्यूब चॅनल आणि महाराजांचा साऊंड पोचो. ह्या आपल्या गावकऱ्याकडून ऐका, गावातला एखादा आपला महाराज, एखादा चांगला माणूस, एखादा काही व्यवसाय उभा करत असेल, एखादा काही उद्योग करत असेल, तर गावातल्या लोकांनी, जवळच्या लोकांनी जळत नसतात, त्या माणसाला सहकार्य करत असतात. कारण आपल्या माणसाला मोठं करणं हे आपलं काम असतं. एखादा व्यक्ती रात्रंदिवस अंधारात पाहत नाही, प्रवास पाहत नाही, वारा पाहत नाही. जर गाडीवर प्रवास करून बाहेर गावाला जाऊन आपल्या गावचं नाव पोचवत असेल, कष्ट करत असेल, तर गावातल्या लोकांनी मन मोकळं केलं, जवळच्या लोकांनी मन मोकळं केलं, त्या माणसाला उत्साह देणं, त्याला चांगलं बोलणं, हेच त्याच्यासाठी भरपूर सहकार्य असतं. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात महाराजांचा आणि महाराजांना तुमचं सहकार्य आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं आमचे परममित्र गजानन महाराज गायकवाड यांच्या साऊंडला, माऊली साऊंडला, यांच्या यूट्यूब चॅनलला आणि त्यांच्या भावी आणि या व्यवसायाला आपण भरभरून शुभेच्छा देऊ. आणि हे कीर्तन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी विलीन करून याच ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्ण विराम घेऊ. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल विठोबा रघुबाई विठोबा. बोला समर्थ सद्गुरू श्री गजानन